स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 7चा प्रॅक्टिस सेट फर्स्ट बघणार आहोत, म्हणजे 7.1 बघणार आहोत. त्याआधी व्हेरिएशन म्हणजे काय ते बघू. व्हेरिएशन त्याला मराठीमध्ये चलन म्हणतात. हे चलन कसं वापरलं जातं किंवा त्याचा उपयोग काय असतो किंवा त्यामधलं जे काय आहे ते आपण बघूया. व्हेरिएशनचे 2 प्रकार आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनडायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच काय, तर समचलन, आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. समचलनामध्ये काय असतं, तर समचलनात आणि व्यस्त चलनामध्ये सर्वात अगोदर समचलन म्हणजे एखाद्या वस्तूची जी किंमत असते ती किंमत ही सारखी असते, सारखी वाढते. जर एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर ती क्वांटिटी वाढली तर त्याची किंमत पण वाढते. तसंच एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली, वस्तू जर कमी झाल्या तर त्याची किंमतसुद्धा कमी होते. फॉर एक्झाम्पल, 1 किलोची साखर घेतली आपण, ती 50 रुपयाला आहे, आणि 10 किलोची साखर मग कितीला असेल, तर त्यानुसार ती त्याची किंमत बदलेल. 1 किलोची जर 50 रुपयाला असेल तर 10 किलोची किती रुपयाला असेल, 500 रुपयाला असेल. म्हणजेच काय, जर क्वांटिटी वाढली तर काय होतं, त्याचं मूल्यसुद्धा वाढतं. त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन. यामध्ये जर क्वांटिटी वाढली तर त्याची किंमतसुद्धा वाढते, किंवा किंमत कमी झाली तर दुसऱ्याची सुद्धा किंमत कमी होते. हे झालं एक्झाम्पल 1. आता एक्झाम्पल 2 बघूया आपण. आता यामध्ये जर आपण 10 चॉकलेटची जर आपण किंमत ही 100 रुपये लावली, समजा 10 चॉकलेट हे 100 रुपयाला येतात, तर मग 1 चॉकलेट किती रुपयाला येईल, तर 1 चॉकलेट हे किती रुपयाला पडलं, साधी गोष्ट आहे, आपण नेहमी बघतो. मग 1 चॉकलेट हे 10 रुपयाला पडलं. मग इथं बघा, क्वांटिटी कमी झाली की नाही, 10चा 1 झाला, क्वांटिटी कमी झाली म्हणून त्याची व्हॅल्यूसुद्धा किंवा त्याची प्राईससुद्धा कमी झाली. म्हणजे 10 चॉकलेट 100 रुपयाला, तर 1 चॉकलेट हे 10 रुपयाला. एखादी वस्तूची संख्या ही जेवढी असेल तेवढी त्याची किंमत असते, आणि जर वस्तू वाढल्या तर त्याची किंमत वाढते, कमी झाल्या तर त्याची किंमत कमी होते. याला आपण म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे यामध्ये जर समजा x ही वस्तू असेल आणि y त्याची व्हॅल्यू असेल, तर आपण x इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू y असं म्हणतो. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या किमतीच्या गुणाकारा एवढी त्याचं आपण चलन गृहीत धरतो. फॉर एक्झाम्पल, x इज इक्वल टू y इंटू के. के ही त्याची काय असेल, व्हॅल्यू असेल. मग आताच मग के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो यामध्ये. मग आपण लिहिताना हे डायरेक्ट चलन असं लिहित असतो, x इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू y, सो x इज इक्वल टू y इंटू के. हे झालं डायरेक्टली प्रपोर्शन. ओके. यामध्ये जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर वस्तू वाढली तर त्याची किंमतसुद्धा वाढते. जर वस्तू कमी झाल्या तर त्याची किंमतसुद्धा कमी होते. याला आपण म्हणतो समचलन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन. आता बघूया इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. यामध्ये जर एखाद्या वस्तूची वस्तू वाढली आणि त्याची किंमत कमी होते. फॉर एक्झाम्पल, यामध्ये आपण एक साधं उदाहरण घेऊया. आपण दैनंदिन जीवनामधलं घेऊया उदाहरण. जर समजा हे इनव्हर्स प्रपोर्शन जे असतं त्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं, जर 10 कामं, जर 10 वर्कर्स हे 5 दिवसामध्ये एखादं काम संपवत असतील, तर 5 वर्करला
ते काम करायला किती दिवस लागेल, तर जास्त दिवस लागतील, कारण इथं वर्कर कमी झालेत. म्हणजेच 10 वर्कर म्हणजे जर एका कामासाठी एका कामाला 10 माणसांना 5 दिवस लागतात, तर 5 माणसांना किती दिवस लागतील? साहजिकच जास्त दिवस लागतील, है की नाही? म्हणजे इथं काय आहे, वर्कर कमी झाले, परंतु त्या डेजची किंमत वाढणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10 डेज लागतील असं गृहीत धरू, कारण दुपटीनं कमी झाली तर दुपटीनं त्याचे डेज वाढणार. कळलं? म्हणजे इथं काय आहे, तर एखाद्या कामाची किंमत किंवा इथं जे चलन असते तिथं 10 वर्कर असतील तर त्याला तेच काम करायला 5 दिवस लागतात, आणि 5 वर्कर असतील तर तेच काम करायला त्याला दुप्पट दिवस लागतील, किंवा दुप्पट कामगार लागतील, किंवा दुप्पट दिवस लागतील. हे याला आपण म्हणतो व्यस्त चलन. आपण दुसरं एक उदाहरण बघूया. जर आपल्या एखादी गाडी 50 किलोमीटर धावत असेल, आता ए टू बे जर 50 किलोमीटर जर अंतर असेल, एखादी गाडी जर 10 किलोमीटर अंतर हे 5 तासात कव्हर करत असेल, म्हणजेच 10 किलोमीटर पर आवर तिची जर स्पीड असेल, तर त्याला 10 किलोमीटर जर तासाला तो धावत असेल तर त्याला 5 तास लागतील. पण तीच जर गाडीची आपण जर स्पीड वाढवली, म्हणजे एका तासाला त्यांनी जर 50 किलोमीटर वेगाने जर जायचं ठरवलं, तर त्याला तो किती वेळात जाईल? 1च तासात जाईल, बरोबर? स्पीड वाढवली की त्याला वेळ कमी लागणार. वर काय होतं, स्पीड कमी होती म्हणून त्याला वेळ जास्त लागला, पण इथे काय आहे, त्याची स्पीड जास्त आहे म्हणून वेळ कमी लागला. म्हणजेच काय, तर एक क्वांटिटी एक जर आपण दिशा वाढवली किंवा जर त्याचं एक राशी वाढली, तर त्याची दुसरी राशी ही कमी होणार. कळलं? हे आहे इनडायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजेच काय, व्यस्त चलन. राशी बदलली की त्याची व्हॅल्यू बदलते, असं आहे व्हेरिएशन. ओके. आपण मागच्या तासाला सुद्धा एक व्हिडिओ बघितला होता, समचलन आणि व्यस्त चलन म्हणजे काय, त्याच्यावरची आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. मग यामध्ये हे व्हेरिएशन, इनडायरेक्ट व्हेरिएशन कसं लिहिणार, तर एक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल. इथं काय होतं, डायरेक्टली प्रपोर्शनल होतं एक्स, आणि आता इथे काय आहे, एक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू. म्हणजेच काय, इनवर्स म्हणजेच काय, 1/y. वाय हा एक समजा एखादी राशी आहे, तर त्याचं इनवर्स काय होणार, 1/y. त्याला आपण व्यस्त चलन म्हणतो. मग लिहितात कसं, एक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वाय, म्हणजेच एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू के. के आपण काय म्हणलं होतं, के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. यामध्ये गुणाकार असतो आणि याच्यात भागाकार असतो. समचलनात एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू के असते, केची व्हॅल्यू एक्स अपॉन वाय असते. तर इनडायरेक्ट व्हेरिएशनमध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू के. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणलं की तिथे काय होतो, या पद्धतीनं लिहायचे. या 3 स्टेप महत्त्वाच्या आहेत, आणि इथे सुद्धा या 2 स्टेप महत्त्वाच्या आहेत. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणलं की एक्स इज इक्वल्स टू वाय इंटू के, आणि एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू के, आणि या इथे एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू के. केची व्हॅल्यू काढायची असेल, यामध्ये आपल्याला काय होतं, एक किंमत दिलेली असते, त्यावरून दुसरी किंमत काढायला लागते. एक्सची किंमत दिली असेल तर वायची किंमत काढायला लागते, वायची किंमत दिली असेल तर एक्सची किंमत काढा किंवा केची किंमत काढा असेल तर चला तर आपण बघूया प्रॅक्टिस सेट 7.1 मधला फर्स्ट एक्झाम्पल. यामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, ते आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचे. फर्स्ट क्वेश्चन, द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. सर्कम्फरन्स हा सीने दर्शवला जातो आणि रेडियस हा आरने. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स radius. So these statements can be written as C is directly proportional to R.
circumference is directly proportional to radius. हे झालं स्टेटमेंटचं सिम्बॉलिकली व्हेरिएशन. सेकंड स्टेटमेंट दिलंय the consumption of petrol L in a car and distance traveled by that car D are in direct variation. So this statement can be written as direct variation दिले म्हणून L is directly proportional to D. हे झालं the symbol of variation. देन हे आपण स्टेटमेंटचं सिम्बॉलिकली लिहिलं आहे. त्यामध्ये आता सेकंड क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो आपण टेबल लिहून घेऊ पहिले. नंबर ऑफ ॲपल एक्स, द कॉस्ट ऑफ ॲपल्स वाय. 1, 8, 4, 32 ब्लैंक है, 56, 12 ब्लैंक खाली ब्लैंक 160. हे फिलिंग द ब्लँक्स करायचे आपल्याला. यामध्ये पहिला जो दिलेला आहे 1 आणि 8 एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यावरून आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून आपण एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय लिहू शकतो. सो फिलिंग द ब्लँक्स आपल्याला भरायचे. सोल्युशन बघूया. फर्स्ट, हिअर द कॉस्ट ऑफ ॲपल्स y and the number of apple x. Number of apples are in direct variation. Direct variation मध्ये आहे. So we can write as y is directly proportional to x. So y x into k. So there is a k is proportionality constant. K is constant. सो पहिल्या ह्याच्यात आपल्याला वाय दिलाय, एक्स दिलाय, 1 आणि 8 दिलाय. मग आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो आपण इथे. यामध्ये दुसरे जो घटक असतो तो डायरेक्ट व्हेरिएशन. स्टेटमेंट काय दिलं होतं, द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड नंबर ऑफ ॲपल्स आर डायरेक्टली व्हेरिएशन. सो वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स येतं. आपण काय बघितलं होतं, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, परंतु इथे स्टेटमेंट वेगळं आहे. देन एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 8 घेतलं. पहिला जर आपण रेशो घेतला 1 आणि 8 तर आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो या पद्धतीनं. यामध्ये एक्स आणि वाय ची 1 आणि 8 ठेवली. हे 1, 8 कुठून आले, टेबलमध्ये दिलेले आहे पहिलाच रेशो. सो के ची किंमत आपण 8 काढली. आता आपण फिलिंग द ब्लँक्स भरू शकतो. आपण यावरून के ची व्हॅल्यू काढली, तर ही के ची व्हॅल्यू आपण ठेवायची या समीकरणामध्ये. सो इक्वेशन ऑफ variation is y is equals to x into k. So k ची व्हॅल्यू 8 आहे. सो y is equal to 8x.
हे एक झालं इक्वेशन. आता आपण फिलिंग द ब्लँक्स करूया. टेबलमध्ये बघूया. टेबलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, जो थर्ड रो आहे तिथे वायची व्हॅल्यू दिली आहे 56 दिलेली आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. इथे बघा 4 आणि 32 त्याची सुद्धा केची व्हॅल्यू ही 8च येणार आहे. आता आपण थर्ड घेऊया. when y is equals to 56 then x is equals to question mark, so y is equals to 8x. इथं y ची व्हॅल्यू आहे 56 is equals to 8x, so x is equals to 8 हे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये लेफ्ट साईडला आल्यावर डिव्हिजनमध्ये. So 56 upon 8 is equals to x. So x is equals to 7. x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 7. हे बघा या बॉक्समध्ये इथं लिहायचे 7 व्हॅल्यू लिहायची. नंतर कंप्लीट बॉक्स आपण लिहून टाकायचं आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याला x ची किंमत दिलेली आहे 12, y ची किंमत काढायची आहे. when the x is 12, so y is equals to question mark, y is equals to 8x, 8 into 12, y is equal to 96. ही झाली y ची व्हॅल्यू. सेकंड ब्लँक्स भरली आपण. हे काढण्यासाठी अगोदर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढणं खूप मस्ट आहे. त्याच्या अगोदर के ची व्हॅल्यू काढणं खूप महत्त्वाचं आहे. के ची व्हॅल्यू काढल्यानंतरच पुढच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात. लास्ट वन 160 दिलेली आहे y ची किंमत. when y is equals to 160, when y is equals to 160 then x is equal to question mark, y is equals to 8x, y 160 दिला आहे, सो 8 डिव्हिजनमध्ये येणार इज इक्वल्स टू एक्स. 8 खाली खाली डिवाइडमध्ये, कारण ते दुसऱ्या बाजूला आल्यावर ते डिव्हिजनमध्ये जातात. सो एक्स इज इक्वल्स टू 20. ह्या झाल्या तिन्ही व्हॅल्यूज. हा बॉक्स नंतर कंप्लीट करायचं आहे फिलिंग द ब्लँक्स सहित. शेवटी उत्तर हे ब्लँक जो बॉक्स आहे तो कंप्लीट करून लिहायचा आहे त्याच्या जागी. So the number of apples, x, cost of apples, तो चार्ट कंप्लीट लिहून घ्यायचा आहे. सेवन काढला होता आपण. ते आपण 96 काढली होती किंमत. 20 160. हा झाला कंप्लीट टेबल आहे. शेवटी उत्तर असंच लिहायचं आहे फिलिंग द ब्लँक्स आहे. बॉक्स करून घ्यायचा आहे याला व्यवस्थित. The next example, third example, if m is directly proportional to n and when m is equals to 154 and n is equals to 7, find the value of m when n is equals to 14. यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे त्यांनी m दिलेला आहे, n दिलेला आहे.
त्याच्यावरून आपण केची व्हॅल्यू काढायची आहे आणि मग एनची व्हॅल्यू त्यामध्ये ठेवून एमची व्हॅल्यू काढायची आहे. सो एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. एम इज इक्वल्स टू एन इंटू के. के इज कॉन्स्टंट. हे लिहायला विसरायचं नाही. When m is equals to 154 and n is equals to 7, then k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. Put this value in the equation. m is equals to n into k. 154 is equals to 7 into k. So 154 upon 7 is equals to k. भाग द्यायचा आहे त्याला. 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, 22. So k is equals to 22. Equation of variation is m is equals to n into k. So m is equals to n into 22. So 22n. This is the equation of variation. Next, when आपल्याला इक्वेशन मिळाले, आता त्यांनी कंडिशन दिली आहे, n ची किंमत 14 असेल तर m ची काढा. सो m इज इक्वल्स टू 22n हे झालं इक्वेशन. यामध्ये फक्त n ची व्हॅल्यू पुट करायची आहे 14. m इज इक्वल्स टू 22 इंटू 14 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 14 दोन्ही 28 आणि 14 दोन्ही 28. सो 308. 308 ही झाली m ची व्हॅल्यू. यानंतरची 3 एक्झाम्पल सोमवारी घेऊ आपण.